पहा आपला प्रॅक्टिस सेट 7.1 चालू आहे. त्यातला सेकंड नंबरचा क्वेश्चन चालू होता आपला. काय बघा क्वेश्चन, कन्झप्शन ऑफ पेट्रोल एल इन कार अँड डिस्टन्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सेकंड नंबरचा आहे. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय that car D, distance D are in direct variation, कोणत्या व्हेरिएशन मध्ये म्हणताय? डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये. मग याला आपल्याला असं म्हणता येईल, कन्झप्शन ऑफ पेट्रोल म्हणजे पेट्रोलचा दर जो आहे तो, मग कंजप्शन ऑफ पेट्रोल L and distance travel is equal to D. आणि या दोन्हीमध्ये कोणतं व्हेरिएशन आहे म्हणताय? आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. मग डायरेक्ट व्हेरिएशन कशा पद्धतीने दाखवलं जातं? देअरफॉर एल इज डायरेक्टली ॲज डी या स्वरूपामध्ये त्याचा आन्सर होईल. म्हणजे एल इज डायरेक्टली ॲज डी म्हणजे कन्झप्शन ऑफ पेट्रोल इज डायरेक्टली ॲज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय कार. कारनं जे डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल तो डी आहे आणि जो लागणारा त्याला पेट्रोल आहे तो म्हणजे एल आहे. म्हणजे बस एवढंच आपल्याला तिथं काय दाखवायचं होतं की दोन्हीमध्ये असणारं जे डायरेक्ट व्हेरिएशन आहे हे डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे या सिम्बॉलमध्ये दाखवायचं होतं. एकदम सिम्पल क्वेश्चन. आपण याच्यातला पहिला क्वेश्चन नंबर फर्स्ट नंबरचा घेतला होता आपण काल, आहे की नाही? आता हा सेकंड नंबरचा झाला. आता याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो बघूया. प्रॅक्टिस सेट 7.1 मधला क्वेश्चन नंबर 2, आहे की नाही? सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया. व्हेरी सिम्पल क्वेश्चन होता हा. फक्त तुम्हाला सिम्बॉलमधील राईट करायचं होतं. राईट इन द सिम्बॉल इज डायरेक्ट व्हेरिएशन. इन डायरेक्ट व्हेरिएशनमधल्या सिम्बॉलमध्ये आपल्याला तो लिहायचा होता. ठीक आहे, बघा. प्रॅक्टिस सेट 7.1 क्वेश्चन नंबर 2. Question number 2. Complete the following table considering that cost of apples and their number are in direct variation and their numbers म्हणजे ॲपलचे नंबर्स. Their numbers as a direct variation, indirect variation. कोणतं व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे याच्यामध्ये. आता याचं एक टेबल त्यांनी दाखवलं बघा. नंबर ऑफ ॲपल एक्स, नंबर ऑफ ॲपल जो एक्स दाखवला आहे आणि इथं खाली असेल कॉस्ट ऑफ ॲपल तो कन्सिडर केला आहे वाय. बघा पहिलं दाखवलं आहे 18,432, 18,432, 12 दिला आहे. फिलिंग द ब्लँक्स दिली आहे, वरची फिलिंग द ब्लँक्स दिली आहे, खाली नंबर 160 दिला आहे. तो दोन कंप्लीट ॲक्टिव्हिटी जे म्हटलं 2 फिलिंग द ब्लँक्स आहेत त्या 2 फिलिंग द ब्लँक्स आपल्याला, सॉरी अजून एक राहिली का? 4 झाल्यावर 12, 4 झाल्यावर 56 वाली एक फिलिंग द ब्लँक्स आहे.
बघा 432, फिलिंग द ब्लँक्स 56, त्याच्यानंतरचा 12, फिलिंग द ब्लँक्स, आणि लास्ट आहे 160, फिलिंग द ब्लँक्स. आणि द फाइंड करायचं आहे, जो इथला एक्स असेल तो एकदा, इथला वाय परत एक्स फाइंड करायचं आपल्याला, की नाही. मग बघा यामध्ये कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन कशामध्ये आहे ते, डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. मग देअर फॉर सोल्युशनमध्ये येणार एक्स इज डायरेक्टली ॲज वाय, एक्स इज डायरेक्टली ॲज वाय. के इज इक्वल टू काढावं लागेल आपल्याला, के इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. देअर फॉर इथला कोणता एक्स घ्या, हा घ्या किंवा 1/8 घ्या. मग के इज इक्वल टू 1/8. केची किंमत भेटली 1/8. हा तर ऑलरेडी काढलेला आहे 4/32. आता हा घेऊया, इथला एक्स आहे का, एक्स फाइंड करायचा आहे. मग इथं एक्सच्या जागेवर एक्सच घ्यावा लागेल. मग बघा काय होईल, फर्स्ट नंबरचं के इज इक्वल टू एक्स अपॉन किती आहे वाय 56. केची किंमत किती 1/8. 1/8 इज इक्वल टू एक्स अपॉन 56. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 56 1 जा 56. 56 इज इक्वल टू 8 इंटू एक्स. 8 इंटू आहे, इकडे आल्यावर अपॉनमध्ये येतील. 8 7 जा 56. एक्स इज इक्वल टू किती येणार 7. पहिल्या नंबरचं जे आहे ते एक्स इज इक्वल टू 7 भेटलं. आता दुसरी जी किंमत आहे ते वाय फाइंड करायचं आहे. ओके, मग इफ एक्स इज इक्वल टू 12 देन फाइंड वाय म्हणत आहे. के इज इक्वल टू 12 अपॉन वाय. केची किंमत किती आहे 1/8. 1/8 इज इक्वल टू 12 अपॉन वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 1 इंटू वाय वाय, 12 इंटू 8 12 8 96 96. सेकंड नंबरचा जो वाय होता तो पण भेटला. आता थर्ड नंबरचा जो आहे, थर्ड नंबरचा एक्स फाइंड करायचा. एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क देन वाय इज इक्वल टू 160. के इज इक्वल टू एक्स अपॉन 160. केची किंमत किती आहे 1/8. 1/8 इज इक्वल टू एक्स अपॉन 160. क्रॉस मल्टिप्लिकेशन 160 इज इक्वल टू 8 इंटू एक्स. 160 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू एक्स. 8 2 16. देअर फॉर एक्स इज इक्वल टू काय आलं रे, एक्स इज इक्वल टू आलं 20. म्हणजे या स्वरूपामध्ये ही फर्स्ट नंबरची फिलिंग द ब्लँक, सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबर, या स्वरूपामध्ये आपल्याला जो कॉस्ट ऑफ ॲपल अँड देअर नंबर्स ऑफ ॲपल आहे की नाही, त्यांच्या ॲपलची संख्या आणि त्याची कॉस्ट हा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, ठीक नाही. या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेटमधला कोणता किती नंबरचा क्वेश्चन नंबर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन होता तो या स्वरूपामध्ये होता, ठीक आहे. म्हणजे जो आपल्याला फिलिंग द ब्लँक्स दिले ते त्यांनी 3 फिलिंग द ब्लँक्स. पहिली होती, पहिलीचं व्हॅल्यू आली 7, इथं आला 7 आहे की नाही. दुसरी होती सेकंड नंबरची 96, हा 96 आला आणि थर्ड आले 20, हा भेटला 20. या स्वरूपामध्ये आपला जो प्रॅक्टिस सेट 7.1 होता त्यातला हा सेकंड नंबरचा क्वेश्चन होता, ठीक आहे. आता याच्यानंतर त्यातला जो थर्ड नंबर आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा. यामध्ये पण डायरेक्ट व्हेरिएशनच सांगितलेले वाटतं, ठीक नाही का, तर पूर्ण प्रॅक्टिस सेटच हा डायरेक्ट व्हेरिएशनवर आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट असेल तर ते इन्व्हर्स व्हेरिएशनवर आहे. बघा
काय क्वेश्चन दिलेलं आहे बघा. बघा 3 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. If m is directly as n when m is equal to 154 n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. When n is equal to 40. कोणतं व्हेरिएशन आहे? m is directly as n. m is directly as n. Therefore k is equal to m upon n. k काढून घ्या अगोदर. k is equal to m आहे 154 डिवाइड बाय 7. 7 1 7, 7 2 14. k is equal to 22. k is equal to 22 भेटला. If n is equal to 14 then find the m and k पण माहिती आहे आपल्याला. मग k is equal to m upon n. k ची व्हॅल्यू आहे 22. 22 is equal to m upon 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. m is equal to 14 into 22. Therefore m is equal to 14 2 28 ला 8 हातचे आले 2. 14 2 28 आणि 2 30. m is equal to 308. जो आपला m आहे तो m किती आला? m is equal to 308 आला या ठिकाणचं, आहे की नाही. म्हणजे आपल्याला m आणि n ॲज डायरेक्टली व्हेरिएशन म्हटला होता. ते आता डायरेक्ट व्हेरिएशन होता, आहे की नाही. अगोदर k काढून घ्यायचा. k भेटल्याच्यानंतर पुन्हा अजून एकदा एक n ची व्हॅल्यू दिली. म्हणजे k इज इक्वल टू कन्सिडर केल्यावर m ची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येते. ठीक आहे. म्हणजे कधीही लक्षात ठेवायचा, अगोदर कोणता फाईंड करायचा? अगोदर k फाईंड करायचा आणि k फाईंड केल्याच्यानंतर आपण m किंवा n ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे या स्वरूपामध्ये ॲज डायरेक्टली व्हेरिएशन आहे, ठीक आहे नाही. m इज डायरेक्टली ॲज n. m जो आहे तो n शी डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे, या स्वरूपामध्ये असतो. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय दिला आहे तो बघा. बघा n वेरियस डायरेक्टली ॲज n. क्वेश्चन नंबर 4 n वेरियस डायरेक्टली ॲज m. n वेरियस डायरेक्टली ॲज m. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. म्हणजे इथं पण तुम्हाला काय केलं आहे, m n च्या किमती दिल्या आहेत, की नाही. इथं पण काय केलं आहे, m आणि n दिलं आहे बघा. मग यामध्ये आपल्याला n व्हेरियस डायरेक्टली ॲज m म्हटलं आहे फॉलोइंग द टेबल. m अँड n
पहिला यम किती बघा 312 520 312 520 6.5 filling the blanks 28 1.25 कंप्लीट. ओके चला बघा सोल्युशनमध्ये बघावं लागेल आपल्याला 4 नंबरचा की एन व्हेरियस डायरेक्टली ॲज यम. एन इज डायरेक्टली एन आहे म्हणजे एन इज डायरेक्टली ॲज यम म्हणजे के इज इक्वल टू एन अपॉन यम. के इज इक्वल टू एन किती आहे फर्स्ट नंबर 12 आहे 12 अपॉन 3 4 जा 12 के इज इक्वल टू 4 आला. के किती भेटला 4 भेटला. एक लक्षात ठेवा एन ॲज डायरेक्टली यम म्हटलं आहे मग एन अगोदर आहे म्हणजे एन अंशस्थानी यम छदस्थानी. ओके एन व्हेरियस डायरेक्टली ॲज यम मग यम डायरेक्ट म्हटलं असतं तर यम वर आलं असतं. ओके बघा हे तर काढायची गरज नाही डायरेक्ट हे बघूया. यम इज इक्वल टू दिला आहे 6.5 फाइंड द एन. ओके बघा के इज इक्वल टू एन अपॉन यम के इज इक्वल टू 4 एन फाइंड करायचं आहे 6.5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला एन इज इक्वल टू 4 इंटू 6.5 5 चौक 20ला 0 आजच्या आले 2 5 चौक 20ला 0 आजच्या आले 2 6 चौक 24 आणि 2 26 किती अंकानं पॉईंट आला 1 अंकानं म्हणजे एन इज इक्वल टू काय आला 26 जो पहिला होता 26 आला की नाही. म्हणजे यामध्ये एन व्हेरियस डायरेक्टली ॲज यम म्हटलं आहे की नाही तो यमशी डायरेक्टली आहे. म्हणजे यावेळेस एन इज डायरेक्टली ॲज यम म्हटल्यावर बघा कोणत्या स्वरूपात त्याचं उत्तर येतं जो आपल्याला 4मध्ये म्हटलं आहे की नाही किती भेटला मग 26 एन इज इक्वल टू 26 भेटला. त्यानंतर अरे सॉरी 6.5 वाला काढायचं राहिले का अगोदर ठीक आहे 26 भेटला. आता दुसऱ्यामध्ये आपल्याला एन दिलं आहे 28 यम इज इक्वल टू फाइंड करावं लागेल. मग सांगा के इज इक्वल टू एन अपॉन यम. के किती आहे 4 आहे एन किती आहे 28 अपॉन यम क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 28 1 जा 28 इज इक्वल टू 4 इंटू यम 28 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू यम 4 7 28 यम इज इक्वल टू काय आलं यम इज इक्वल टू 7 आला. ओके यम इज इक्वल टू 7. त्यानंतर हा जो आहे तो यम इज इक्वल टू 1.25 फाइंड एन फाइंड करायचं. के इज इक्वल टू एन अपॉन यम के किती आहे के इज इक्वल टू 4 एन फाइंड करायचं आहे 1.25 क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर 1 इंटू एन इज इक्वल टू 4 इंटू 1.25 5 चौक 20ला 0 चाले 2 4 2 8 आणि 2 10 शीला 0 चाला 1 4 1 4 आणि 1 5 एन इज इक्वल टू काय आला मग 5 एन इज इक्वल टू भेटला 5. म्हणजे या स्वरूपात हा फर्स्ट नंबर हा सेकंड नंबर आणि थर्ड नंबर या स्वरूपामध्ये 1 2 3 जे आपल्याला या ठिकाणी काय करायचे होते फाइंड करायचे होते की नाही. फाइंड द यम एन अँड यम यांच्या ज्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितल्या होत्या त्या व्हॅल्यू या स्वरूपामध्ये होतील. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट 7.1 होता आहे की नाही त्यातला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. ठीक आहे आता राहिले ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 अँड 6 2 क्वेश्चन राहिलेत. आता हे जे 2 क्वेश्चन आहेत ते आपण काय करू आता उद्याला घेऊया. चालतंय थांबू इथं आपण एकदम बघा भाग जो आहे तो सोपा भाग आहे यामधला आहे की नाही आणि आपण एकदम सिम्प्लिफाय सोप्या स्वरूपामध्ये त्याला आपण घेणार आहोत. ठीक आहे चालतंय थांबू या ठिकाणी.